हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळेजण? माहीत असणार. तर आज आहे गुरुवार आणि आज आहे माझा शेवटचा गुरुवार, तो म्हणजे 11वा गुरुवार आहे. आणि आज उद्यापन पण मला करायचं आहे स्वामींचं. तर आता सगळ्यात पहिलं तर मी पूजा वगैरे सकाळीच लवकर उठलेली, आज 5लाच उठलेली. 5ला उठून अख्खं म्हणजे सगळं घर वगैरे पुसून केलेलं, सगळं क्लीन केलेलं मी आज. आणि त्याचबरोबर माझे कपडे वगैरे झाले. तर आता टाईम पण झालेला आहे, 9 वाजलेले आहेत, 9:30 झालेत. तसं तर मयंकला तयार केलं, मयंकला शाळेत सोडलं, आरवला पण सोडलं. टिफिन वगैरे बनवला सकाळी मी ह्यांच्यासाठी, कोबीची भाजी, चपाती वगैरे. तर ते सगळं झालेलं आहे. आणि आता देवपूजा पण करून घेतलेली आहे. आणि आता मी पोथी माळजप वगैरे करणार आहे. आणि संध्याकाळी स्वामींसाठी आज पुरणाचा स्वयंपाक करावा असं वाटतोय. आणि तोच करणार आहे, पुरणाचा स्वयंपाक गोड. स्वामींना जे आवडतं तेच आपण करायला पाहिजे, त्यामुळे आज तेच करणार आहे. चला तुम्हाला दाखवते पूजा पण. तर हे बघा, छान अशी पूजा मांडलेली आहे. अजून मला आता सारा अमृत ते वगैरे काढून मांडायचं आहे. तर हे पोराला सोडायचं होतं, त्यामुळे गडबडीत केली पूजा. तर बघू शकता अशी केलेली आहे. तर आता मी हळदीचं लेपन बाहेर करते आणि बाहेर रांगोळी वगैरे काढायची राहिलेली आहे माझी, ती काढून घेते. हळदीचं लेपन करणं खरंच खूप गरजेचं असतं. घरातली जे पण नेगेटिव्हिटी असते ना, सगळी निघून जात असते. आणि तुम्हीही करत चला. गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी तुम्ही करू शकतात. आपली जी पण घरातली नेगेटिव्हिटी असते ना, ती बाहेरच्या बाहेरच राहते. आणि घरातसुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटते ह्या सगळ्या गोष्टी केल्या की. खरंच खूप प्रसन्न वाटते. ह्या गोष्टी करायलाच पाहिजे आणि तुम्हीही करत चला. आणि आज माझा शेवटचा गुरुवार होता, त्यामुळे मी हमखास करणारच असते. आणि इथं बघू शकता बाहेरची रांगोळी किती सुंदर अशी आलेली आहे. आणि छान वाटते बघा, बाहेर खूप प्रसन्न वाटतं. तर सुंदर अशी मी उंबरठ्याला आता मस्त रांगोळी काढलेली आहे. आणि आता इथं पण माझं झालेली आहे तयारी. तर आता मी स्वामी चरित्र वाचायला घेणार आहे. तर चला. तर सगळ्यात पहिलं तर मी स्वामींना मुजरा करून घेत आहे. आणि स्वामींना मुजरा केल्यानंतर ना स्वामी स्तवन वाचायचं असतं कोणतीही सेवा म्हणजे पुढं करण्यापूर्वी. तर आता मी सगळ्यात पहिला स्वामी स्तवन वाचून घेणार आहे. आणि त्यानंतर ते वाचल्यानंतर आपल्याला एक माळ जप करायची असते. आणि आपण जेव्हा हे 11 गुरुवार करतो ना, त्यावेळेस आपल्याला स्वामी स्तवन वगैरे आणि त्याचबरोबर स्वामी चरित्र पण वाचायचं असतात. 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये वाचायचे असतात. त्यानंतर 11 माळी जप करायचे असतात. आणि त्याचबरोबर तारक मंत्रसुद्धा 11 वेळेस जप करायचे असतात. आणि संध्याकाळी स्वामींची आरती, नैवेद्य वगैरे करून अर्पण करायचं असतं. तर हा माझा लास्टचा आपलं गुरुवार आहे. आणि खरं सांगते, इतकं मस्त गेले ना सगळे गुरुवार. आणि प्रत्येक गुरुवारमध्ये काही ना काही मला अनुभव येत गेलेले आहेत. आणि आता फायनली माझे जेव्हा 11 गुरुवार झालेले आहेत, एक माळ जप केलेली आहे. बाकीच्या 11 माळी मी नंतर दुपारच्या नंतरच जप करणार आहे. आणि आता सध्या आपलं स्वामी चरित्र सारामृत वाचणार आहे मी. तर चला. तर माझं स्वामी चरित्र वगैरे वाचून झालेलं आहे. आणि आता मी थोडंसं खाती आहे उपवासाचं. तर मी काकडी घेतलेली आहे आणि संत्री घेतलेले आहे. आणि 11:30 वाजलेले आहेत. पोरांना पण घ्यायला जायचं आहे 12 वाजता. तर चला. तर आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. आरवला, मयंकला शाळेतून पण आणलं आणि आता ट्युशनला पण सोडून दिलं आहे. आणि आता मी पुरणाचा स्वयंपाक बनवायला घेणार आहे, कारण की परत संध्याकाळी मला मठात जायचं आहे. त्यामुळे आता सुरुवात केली की होऊन जाईल. तर चला करूया आता. तर मी डाळ आहे ना, डाळ भिजवून ठेवलेली होती एक 4-5 तासा पहिला, कारण की शिजती ती लवकर. तर आता ही डाळ आता स्वच्छ धुवून घेते आणि शिजायला घालते मी.
तर आता डाळीला ना स्वच्छ धुवून ना मी आता शिजायला घालणार आहे. तर आता मला कसं आहे ना 11 गुरुवारमध्ये भरपूर असे अनुभव पण आलेले आहेत आणि ज्यावेळेस माझं फायनली आता 11वा गुरुवार जेव्हा होतं आहे ना तोपर्यंत बघा तुम्हीच विचार करू शकता मी माझ्या स्वतःच्या घरातून भाड्याच्या घरात आलेले आहे आणि भरपूर गोष्टी घडल्यात माझ्यासोबत आणि आजचा दिवस तर माझ्यासोबत इतका वाईट गेलेला ना काय सांगू तुम्हाला. अशी माझी इच्छा होत नव्हते स्वामींची सेवा करायची किंवा स्वयंपाक बनवायची, काहीच नाही. माझं मन इतकं उदास होतं आज. होतात काय काय कारणं घरातल्या घरात नाही का, मग ते मला नको वाटत होतं पण मी नाहीच म्हणलं. मी माझ्या सगळ्या गोष्टी केल्यात पूर्ण. बाकी जे पण काय असेल ना ते स्वामी बघून घेतील म्हणून मी स्वामींवर सगळ्या गोष्टी सोडलेल्या आहेत आणि माझ्या आयुष्यात काही घडायचं असेल काही नाही ते पण त्यांच्यावरच सोडलेलं आहे. त्यामुळे मी ना आता अजिबात काळजी करत नसते. जे पण होते चांगल्यासाठीच होते असे विचार करून मी पुढं चालत असते आणि तेच विचार करायलाच पाहिजे, नाही तर मग आपण खूप कुठेतरी खचून जात असतो नाही का. त्यामुळे खचून न जाता आपण पुढं आपलं कंटिन्यू करत राहायला पाहिजे कोणत्याही गोष्टी आणि मी तसंच केलेलं आहे. मी टेन्शन घेऊन बसलेली नाही आहे कशाचंच काय नाही. आपलं मी जे पण आहे ना माझं पूर्ण दिवसाचं मी काय काय आहे ना ते सगळं तुमच्यासोबत पण शेअर केलेलं आहे आणि मी आज कंटिन्यू माझे कामं चालू होते पार संध्याकाळी झोपेपर्यंत. कारण की आज केंद्रात वगैरे जायचं होतं, स्वयंपाक वगैरे पूर्णाचा पूर्ण असं स्वयंपाक करायचा होता. त्यामुळे ना मी बसलीच नाही अजिबात आणि हे आपण उद्यापन ना घरात पण करू शकतो आणि मी घरात सगळ्यात बेस्ट असतात बरं का. पण मला कसं आहे ना एकतर मी आत्ताच इथं नवीन आली आणि आता कुणाला बोलवायचं आणि कोण यायलासुद्धा खूप खचपच करतात. त्यामुळे नकोच म्हणलं आपलं मी सीधा आपलं नैवेद्य बनवलेलं आणि ते नैवेद्याच्या वेळेस पण तिथं ते लोक घेत नव्हते. पण बघू स्वामींची कृपा त्यांनी घेतलं. म्हणजे काय असतं ना केंद्रामध्ये ना घरातलं शिजवलेलं अन्न घेत नसतात आणि ते मला माहीत नव्हतं. तरी पण मी घरातून शिरा वगैरे बनवून घेऊन गेलेली होती आणि मग नेक्स्ट टाईम ते बोलले नको आणायला नाही का. ठीक आहे म्हणलं. तर आता इथे एका साईडला मी आमटी करून घेत आहे. आमटीला ना मी बिना कांदा लसूणचं मी आज आमटी बनवत आहे आणि नैवेद्याला ना बिना कांदा लसूण यूज करायला पाहिजे. पण आपल्याला एक सवय झालेली असते नाही का, कांद्याशिवाय तर होत नाही लसणाशिवाय पण होत नाही. पण मी आमटी एकदम सिंपलच बनवलेली होती तरी पण खूप मस्त झालेली. ओला खोबरा आणि टोमॅटो आणि अद्रक आणि कोथिंबीर ह्याचीच फक्त पेस्ट करून टाकलेली, बाकी मी काहीच न टाकता पण इतकी मस्त झालेली ना आमटी. खूप छान. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि हे तर बघू शकतात कढीपत्ताच राहिलेला माझा गडबडीमध्ये आणि एका साईडला डाळीलासुद्धा चटका द्यायला मी ठेवलेलं होतं. तर पहिलं डाळीचं ना पूर्ण पाणी सुकून दिलं मी आणि त्यानंतर ना एका साईडला आमटी पण करून घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी आता मी आमटी करून घेत आहे आणि आमटी ही आपली पातळ असले तरच मस्त लागते नाही का. तर आता हे बघू शकता तुम्ही. तर आता झालेलं आहे आणि एका साईडला तर मी डाळसुद्धा सुकवून घेत आहे. डाळ सुकलं की त्यावरती गूळ टाकलेला आहे. जेवढी आपली डाळ आहे ना तेवढंच गूळ टाकायचं आहे आपल्याला मापून आणि मी तेवढंच टाकलेलं आहे आणि पोळ्या एक नंबर होतात बरं का. खूप छान झालेले आणि आजचा स्वयंपाकसुद्धा इतका मस्त झालेला ना, खूपच छान झालेला. तर आता इथं बघू शकता व्यवस्थित असं डाळीला मी मेल्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर ना आपल्याला त्यात इलायची आणि जायफळसुद्धा टाकलेलं आहे मी आणि त्यानंतर ना जेव्हा आपला असं उलताना उभं राहतो त्यावेळेस समजायचं आपली डाळ मस्त अशी परफेक्टली चटका देऊन झालेली आहे. आणि त्यानंतर ना पुरण आपल्याला गाळून घ्यायचं आहे पुरणच्या चाळणीमध्ये. तर बघू शकता मी कशी गाळत आहे, सेम तसंच गाळून घ्यायचं आहे आणि असं गाळून घेतलं की पुरण छान सॉफ्ट एकदम असं पेड्यासारखं होत असतं आणि पोळ्यासुद्धा खूप छान होतात बरं का असं केलं की. आणि मी सुरुवातीला ना डाळीमध्ये तूप टाकून ह्यावेळेस शिजवलेलं ना, खरंच डाळ इतकी छान शिजलेली ना, खूप मस्त शिजलेली होती आणि झालेलं आहे पुरणसुद्धा रेडी. तर आता पुरण वगैरे करून झालेलं आहे, पीठ पण मळलेलं आहे. आता फक्त पोळ्या राहिल्यात, भजी काढायची राहिल्यात आणि पापडं. बाकी आमटी वगैरे झालेली. आमटी बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे. एका हाताने करायचं म्हटलं तर लय आवड आहे. बघा आमटी किती मस्त झालेली आहे आणि भात पण झालेला आहे. आता मी ना माळजप करणार आहे आणि त्याचबरोबर तारक मंत्र वगैरे कंप्लीट करून घेणार आहे. नंतर ना मग मला पण जायचं आहे नाही का. श्री स्वामी समर्थ, 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 श्री.
तर स्वामींच्या नामस्मरणामध्ये इतकं सुख वाटतं ना, खरंच खूप छान. म्हणजे आपल्या ज्या गोष्टी पण दुःख असेल, काही असेल ना, सगळं आपण विसरून जातो त्या क्षणाला. खरंच खूप छान वाटतं नाही का. आणि असं वाटतं स्वामी आहेत तर आपण काय इतकी चिंता करतोय, असं पण वाटतं त्यावेळेस. खरंच खूप छान आहे. तुम्हीही करत चला आणि मी तर करतच असते गुरुवारी. आणि म्हणजे डेली करायचा विचार असतो, पण सकाळी लवकर उठणं होत नाही आणि संध्याकाळी म्हणजे पोरं असतात घरात. त्यामध्ये बघूया आता टाईम जेव्हा भेटेल त्यावेळेस मी करणारच आहे. आता हे माझे 11 गुरुवार झाल्यानंतरनं. तर आता बघू शकता तुम्ही मी पोळ्या करत आहे. आणि पहिल्यांदा चपाती आणि पोळी काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे पहिल्या वेळेस नीट होतच नाही बरं का. आणि दुसऱ्यांदा इतकी छान होते ना, तुम्हीच बघा आता. पहिल्यांदा एवढी काही खास झाली नाही पोळी, जे आहे ते आहे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी रिॲलिटी दाखवते. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कधीच काही फेक भेटणार नाही. जे पण आहे ना रिअल आहे आणि तेच तुम्हाला गोष्टी मी शेअर पण करत असते. आणि मलाही तेच दाखवायला आवडतं. उगा आपण फेकपणा दाखवून ते किती दिवस चालवू शकतो. जे आपलं रिअल आहे ते दाखवायला आपल्याला कायम आपण म्हणजे भारीच राहणार नाही का. तर आता दुसरी पोळी तुम्ही बघू शकता कसली टम फुगलेली आहे आणि खूप सॉफ्ट एकदम नरम कापसासारखे झालेल्या पोळ्या आणि खूप छान झालेल्या. तर मी फक्त 4-5च बनवल्या होत्या, कारण की जेव्हा जास्त खावं वाटले तर मी बनवणार होती परत, पण तोपर्यंत ना असे थोडेसेच बनवून घेतलेले आहेत पोळ्या. तर आता तुम्ही बघू शकतात कसले नरम सॉफ्ट अशा पोळ्या झालेल्या आहेत भारी आपल्या. आणि ते सगळे ना एका टोपामध्ये ठेवून दिलेले आहेत. आणि गरम गरम नाही ठेवायचे, जेव्हा थंड होतात ना त्याच वेळेस ठेवायचे आहेत आपल्याला. आणि बेसन पिठामध्ये काय झालं, ज्यावेळेस मी कालवून ठेवलं ना तेव्हा घट्ट होतं, नंतर ना पीठ एवढं पातळ झालं ना, मग त्यानंतर मी त्यात परत पीठ ॲड केलं आणि मस्त असे भज्या काढलेल्या. आता सध्या तरी पातळच टाकलेल्या होत्या मी, नंतरच टाकलेलं. आणि आता बघा फायनली आपलं नैवेद्याचा ताट तयार झालेला आहे. पोळी भजी पापड कोरडाई केलेली आणि मस्त आमटी भात असं मी स्वामींना नैवेद्य आता दाखवून देणार आहे. आणि नैवेद्य वगैरे दाखवून झालं की मी लगेच 6ला आरती करून घेणार आहे, कारण की मला केंद्रात 6:30ला आरती सुरू होत असते आणि त्याच पहिला जायचं आहे. त्यामुळे ना पटकन असं मी आता आवरून घेणार आहे. पहिला नैवेद्य दाखवून दिलेला आहे स्वामींना. दोन्ही टाईम तर मला जमत नाही, एकच टाईम मला जमतो, त्याच वेळेस मी करून दाखवत असते. तर आता केंद्रात घेऊन जाण्यासाठी मी शिरा बनवत आहे. हा म्हणजे 1 किलोला थोडाच कमी असेल इतका मी बनवून घेऊन जात आहे मस्त तुपातला. हे बघा छानपैकी मस्त असा. तर आता भाजते त्याला खमंग असं. तर छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि जेव्हा लाल होतं ना त्यानंतर त्यात टाकायचे आहेत काजू बदाम. आणि लाल झालेला आहे बघू शकता तुम्ही, एकदम रवा छान असं खमंग मी भाजलेला आहे. आणि शिरा काय सांगू तुम्हाला, इतका मस्त झालेला ना, खूप छान झालेला. तुपातला मस्त होतो तो एकदम. आणि आता तो स्वामींसाठी केला तर तो चांगलाच होणार आहे नाही का. आणि आता बघू शकता मी पाणी सगळं मी माझ्या अंदाजानेच टाकलेलं. भरपूर होता तर ते तुम्हाला थोडं कमी दिसत असेल, पण मी 1 किलोच्या मापा इतकंच घेतलेलं. 1 किलोमधून फक्त थोडंसं कमी केलं असेल, पण 1 किलो इतकंच होतं. आणि हे बघा आता मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित असं आता मी मिक्स करून घेत आहे. सगळं मी अंदाजेच टाकलेलं आहे. आणि हे सगळं असं टाकून झाल्यानंतर ना मी झाकून ठेवणार आहे 1-2 मिनटं फक्त. अजून ह्याच्यात मी साखर वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. साखर मी ना नंतरनं टाकत असते आणि तुम्ही पण एकदा ना नंतरनं टाकून बघा साखर. खरं सांगते इतका छान लागतो ना शिरा खायला. म्हणजे आपली कढई चालूच राहू द्या आता. आणि जेव्हा आता हे बघा पाणी सगळं सुकलं ना त्यानंतर आता आपल्याला साखर टाकायची आहे. तर मी 2 ते 3 असं टाकलेलं होतं. आणि ते टाकून ना व्यवस्थित असं आता मी मिक्स करून घेणार आहे. आणि ते सगळं मिक्स झालं की त्यात आपल्याला इलायची पावडर टाकायची आहे मस्त 2-3 कुटून. तर आता इथं बघू शकता झालेला आहे आपला मस्त असा शिरा, सुळसुळीत एकदम, अजिबात चिकट नाही की काय नाही. आणि तो पण बारीक रव्याने मी बनवलेला आहे. खरंच खूप मस्त. आणि नैवेद्य पण असं काढून ना त्यात तुळशीपत्र ठेवलेलं आहे. आणि हाच तो मी डबा घेऊन जाणार आहे घेऊन जाताना. आणि आरती पण करून घेतलेली आहे मी. तर आता आम्ही निघालेलो आहे केंद्रात जाण्यासाठी. तर मी डब्बा ना हातातच धरलेला आहे. आलो आम्ही केळी घ्यायला. केळी राहिलेली माझी, बाकी 6:30 होत आले. 6:30ला आरती असते. तर केंद्रात गेली, मस्त अशी आरती वगैरे झाली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या.